Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi everyone, welcome to today's session of Pre-Secondary Scholarship Examination, and this is your Snehal teacher. Hi children, how are you all? I hope you are doing well. So today once again we have come for the new topic from our second paper, that is English. See children, this year through these videos we are learning the curriculum for our pre-secondary scholarship examinations, and through different videos we are dealing with different units and subunits from our curriculum. So in today's video we are going to see one of the subunit of our unit number 4, that is grammar, and the title of that subunit is transformation of sentences. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्लिश या विषयाचा आपण आता अभ्यास करतोय आणि त्याच्यातल्या युनिट 4 जे ग्रामरचे युनिट आहे त्यातल्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसला आपण सुरुवात केली आहे. आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, राईट? तर ज्या मुलांनी याचा पहिला भाग पाहिलेला नसेल त्यांनी चॅनलवर जाऊन याचा पहिला पार्ट बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. देअर वी हॅव डिस्कस्ड व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, the meaning of terms active and passive voice. Then we have learned some rules how to convert active voice into passive voice and passive voice into active voice, right? And we have practiced ample of sentences over there. Then we have learned a very useful or helpful table, you can see, which is going to help us for this transformation. So please go and watch that video, right? Now in today's session what we are going to learn, that is, this is the second part and this part will be of. So here comes a question. Read the following sentence and choose correct alternative of passive voice. So you can see there one question is given to us and that sentence is in active voice and we have to find out the correct alternative of passive voice from the given 4 alternatives. आपल्याला एक इथे सेंटेन्स दिलाय, ते सेंटेन्स वाचूया आणि त्यांनी लिहिलंय की आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? पॅसिव्ह व्हॉइस, राईट? मग आता पहिलं आपण ते सेंटेन्स वाचूया. द गव्हर्नर गेव हिम रिवॉर्ड. सो दिस इज ऍक्टिव्ह व्हॉइस. SVO फाइंड आउट करायचं, राईट? आता आपण पहिले ऑप्शन्स वाचूया मग आपण ते सॉल्व करूया. अ रिवॉर्ड गेव हिम बाय द गव्हर्नर. अ रिवॉर्ड वॉज गिवन हिम बाय द गव्हर्नर. ही गेव गव्हर्नर अ रिवॉर्ड. अ रिवॉर्ड हॅज गिवन हिम द गव्हर्नर. आता तुम्हाला आठवत असेल की आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतानाचे रूल्स पाहिलेले आहे, राईट? पहिला आपण म्हणतो की ते SVO शोधा त्याच्यातले ऍक्टिव्ह व्हॉइस मधले, त्याच्यानंतर सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, त्याच्यानंतर आपण वर्ब ट्रान्सफॉर्मेशन लर्न केलेलं होतं. ते सगळे रूल्स आठवायचे आणि हे कुठलंच आन्सर असेल ते तुम्ही शोधायचे. द गव्हर्नर गेव हिम रिवॉर्ड. आता रिवॉर्ड हे आपल्याला पॅसिव्ह मध्ये काय होणार आहे? सब्जेक्ट होणार आहे आणि द गव्हर्नर हे ऑब्जेक्ट होणार आहे. एवढं तर आपल्याला क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण टेन्सचं बघितलेलं. आता इथे तुम्हाला दिसतोय सिंपल पास्ट टेन्स आहे, गेव, राईट? आता तुम्हाला आपण बघितलंय, आठवत असेल तुम्हाला की पॅसिव्ह करताना सिंपल पास्टचं आपण काय करतो? आपण बघितलं आहे की जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करतो तेव्हा पहिलं ऑब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर टू बी फॉर्म येतो, त्याच्यानंतर वर्बचा आपण V3 किंवा पास्ट पार्टिसिपल वापरतो, त्याच्यानंतर आपण बाय ऍड करतो आणि
जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट करतो. आता हे सगळे रूल्स लक्षात घेतले तर कोणता आन्सर करेक्ट आहे बघा बरं. आय एम गिव्हिंग यू सम सेकंड्स टू थिंक अबाउट. So the correct answer is option number 2. A reward was given him by the governor. आणि तुमच्या माहितीसाठी आता मी जो तुम्हाला फॉर्मॅट सांगितला किंवा फॉर्म्युला सांगितला तो खाली तुम्हाला मी लिहून दाखवलाय बघा. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय and then object, right? So here reward is a object in our active sentence, active voice sentence, so it has become subject in passive voice. Then form of be is was, then past participle of give is given, give, gave, given, that is V3. Then we have to add by and the object, that is subject. The governor will become object in passive voice. म्हणजे ह्या सगळ्या रूल्सचा वापर करून आपल्याला हे आन्सर शोधता आलं. आणि म्हणून तुम्हाला एवढे सगळे रूल्स लक्षात ठेवायचे असतील तर ते ठेवा किंवा हा जो तुम्हाला खाली मी फॉर्मॅट दाखवलाय, फॉर्म्युला दाखवलाय तो लक्षात ठेवा. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. So here comes question number 1. Read the following sentence and choose the correct alternative of passive voice for it. आता आपण परीक्षेतला जशा प्रकारचा प्रश्न सोडवलेला तशाच टाइपचा हा प्रश्न आहे बघा. लेट्स रीड द सेंटेन्स. The policeman helped the old lady. So this sentence is in active voice. कारण आपल्याला बघतो फर्स्ट स्टेप काय आपली SVO शोधूया. आपण ऑप्शन्स वाचायच्या आधी थोडंसं ते पण आपण रिवाइज करूया रूल. The policeman is subject, helped is verb, and the old lady is an object. Let's read the options. The policeman was helped by the old lady. The old lady was helped by the policeman. Third, the old lady is helped by the policeman. And the policeman is helped by the old lady. Now what will be the correct answer? आता मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये जो फॉर्म्युला दाखवला तो वापरून कोणता आन्सर येईल हे तुम्ही मनाशी नक्की करा आणि मग मी जे आन्सर दाखवते त्याच्याबरोबर तुम्ही कंपेअर करा. आता इथे तुम्हाला फर्स्ट आणि फोर्थ सेंटेन्स दिसते ऑलमोस्ट सेम आहे. फक्त द पोलिसमॅन वॉज हेल्प्ड आहे, इथे द पोलिसमॅन इज हेल्प्ड आहे. आता आपल्याला फॉर्म्युला आठवा पॅसिव्ह व्हॉइसचा आणि बघा कुठला आन्सर बरोबर आहे. द पोलिसमॅन वॉज हेल्प्ड बाय द ओल्ड लेडी. पोलिसमॅनला हेल्प केली का? पोलिसमॅन हेल्प द ओल्ड लेडी म्हणजे हे पहिल्या सेंटेन्स मध्ये तर त्याचं मिनिंगच चेंज होऊन गेलं आणि आपला रूल आहे meaning should not be changed म्हणजे पहिलं सेंटेन्स इज नॉट करेक्ट. सेकंड बघा द ओल्ड लेडी वॉज हेल्प्ड बाय द पोलिसमॅन. आता आपल्या फॉर्मॅटमध्ये हे बसतंय का बघा. इथे ओल्ड लेडी ऑब्जेक्ट आहे ते इथे सब्जेक्ट झालंय. आपण फॉर्म ऑफ बी वापरलाय वॉज कारण पास्ट टेन्स आहे आणि हेल्प्ड हे पास्ट पार्टिसिपल आहे त्यामुळे ते आहे. नंतर आपण बाय वापरलाय आणि द पोलिसमॅन इथे सब्जेक्ट आहे तिथे ऑब्जेक्ट झालंय. करेक्ट. त्यामुळे आपल्याला आन्सर फाइंड आपल्याला मिळालंय. वी हॅव फाउंड द आन्सर. सो लेट्स मार्क इट. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. आता 3 बघा पुन्हा काय आहे. द ओल्ड लेडी इज हेल्प बाय द पोलिसमॅन. आता जरी ओल्ड लेडी हे इकडचं ऑब्जेक्ट सब्जेक्ट झालंय तरी हेल्प्ड हे आपल्या सेंटेन्स मध्ये पास्ट टेन्स आहे इथे प्रेझेंट टेन्स आलाय. दॅट इज नॉट करेक्ट. And the fourth is again is, that is also not correct. So correct answer is option number 2. Let's read the next question. Fill in the blanks with proper alternative. And the sentence is Janet dash often sent to the Singapore office. Let's read the options. Was, will being,
verbing can. Now here we have to fill in the blanks with the proper alternatives among these four, and we have to make the meaningful sentence. Okay, read the options, fill in that blank and see whether it is correct. Janet was often sent to the Singapore office. Janet will be often sent to the Singapore office. Janet were being often sent to the Singapore office, or Janet can often send to the Singapore office. काय वाटतं तुम्हाला? आता पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि डिसाइड करा. विल बिंग येणार, वर बिंग येणार. वर बिंग तर तुम्हाला माहिती आहे येणारच नाही कारण प्लुरल आहे. कॅन, वॉज, विल बिंग. कोणतं करेक्ट आन्सर आहे बघा and check the answer. So the correct answer is option number 1. Janet was often sent to the Singapore office. तुम्हाला इथे दिसतंय सेंट आलेला आहे, पास्ट टेन्स आहे, राईट, आणि त्यामुळे आपल्याला वॉज घ्यावा लागणार आहे. ओके, जॅनेट was often sent to the Singapore office. Okay. So here comes the next question. Question number 3. Choose correct alternative. One is sing is being sung. आता आपल्याला बघा पॅसिव्ह व्हॉइस मधला आपल्याला करेक्ट वर्ब फॉर्म शोधायचा इकडे. इफ इट इज वर्क, is being working. Drive was drove. And finish will finishing. कोणतं आहे बघा करेक्ट? काय कळलंय का तुम्हाला काय आहे? Sing, if it is sing in active, then in passive being sung. If it is work in acting, in passive is being working. If it is drive in active, then was drove in passive. If it is finish in active, will finishing in passive. कोणतं करेक्ट आहे ह्या चार मधलं? सो बघा आपल्याला माहिती आहे की पॅसिव्ह करताना आपण फॉर्म ऑफ बी अँड वी यूज V3 और पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आता बघा सिंग, सॅंग, संग, राईट, पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसऱ्यामध्ये काय आहे बघा, वर्क इज बीइंग वर्किंग नाही होत, बीइंग वर्कड पाहिजे ना, ईडी. तिसऱ्यामध्ये पास्ट टेन्स आहे पण ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिवन पाहिजे V3, त्यामुळे दॅट इज ऑल्सो नॉट करेक्ट. आणि फोर्थ मध्ये पण बघा विल, फिनिश्ड, ईडी पाहिजे ना, V3 वापरतो आपण, त्यामुळे सेकंड, थर्ड आणि फोर्थ कुठेच तुम्हाला V3 दिसत नाहीये, पास्ट पार्टिसिपल दिसत नाहीये, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. फॉर एक्झाम्पल बघा इथे आता आपण एखादा सेंटेन्स घेऊया की फॉर एक्झाम्पल राम. सो इन फर्स्ट सेंटेन्स ऍक्शन ऑफ सिंगिंग इज बी डन बाय द सब्जेक्ट, दॅट इज राम. ओके, पॅसिव्ह व्हॉइस करताना you know that subject receives the action. For example, a song is sung by Ram, right? Sung. म्हणून आपलं option number 1 is the correct answer. Question number 4. Choose correct alternative with negative meaning. आता आपल्याला एक सेंटेन्स दिला इथे आणि आपल्याला त्याला निगेटिव्ह मीनिंगचं सेंटेन्स बनवायचं आहे. My father dash in Pune, not educate. Let's read the option. Option number 1, will not educate. Option number 2, is not educated. Option number 3, is educated. And option number 4, is educating. आता निगेटिव्ह करायचं त्यामुळे 3 आणि 4 चा आपण विचार नाही करणार. What about remaining 2, फर्स्ट and सेकंड, दोन्हीकडे नॉट आहे. आता आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? वी मेक द निगेटिव्ह पॅसिव्ह. आता आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे ना, हे ऍक्टिव्ह आहे. माय फादर, सब्जेक्ट इज इन द बिगिनिंग. ओके, आता वी हॅव टू मेक इट निगेटिव्ह कारण आपल्याला तसं इन्स्ट्रक्शन आहे. सो वी मेक द निगेटिव्ह पॅसिव्ह विथ सब्जेक्ट
plus negative of to or to be, then past participle, then object. Okay, so आता कसं सेंटेन्स होणार? My father is, कारण आपल्याला फॉर्म ऑफ टू बी वापरायचे, is, then negative that is not and past participle. आता इथे educate आहे म्हणून त्याचं past participle काय येणार? educated. ओके, म्हणजे करेक्ट आन्सर कसं येणार? माय फादर इज नॉट एज्युकेटेड इन पुणे, कारण आपल्याला पीपी वापरायचे, पास्ट पार्टिसिपल वापरायचे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये विल नॉट एज्युकेट आहे, फर्स्ट फॉर्म आहे. ओके, वर्ब आहे, रूट वर्ब आहे, पण आपल्याला त्याचं V3 वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, आणि त्यामुळे करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. आपल्याला जे रूल्स आपण पार्ट 1 मध्ये शिकलोय, तुम्हाला मी तेव्हा सांगितलं, रीड इट अगेन अँड अगेन, कारण प्रत्येक प्रश्न सोडवताना आपल्याला त्या रूल्सचा इथे वापर करावा लागणार आहे. हिअर कम्स क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट्स रीड द सेंटेन्स. Our windows dash once a month and the verb is clean. आपल्याला clean ह्या वर्बचं करेक्ट फॉर्म वापरून आपल्याला सेंटेन्स फ्रेम करायचे. लेट्स रीड द ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 was cleaned, second are cleaned, third are cleaning, fourth were cleaning. Which will be the correct answer? Our windows dash once a month. आता तुम्हाला इथे कळतंय की आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे, राईट? अवर विंडोज वन्स अ मंथ, आमच्या खिडक्या महिन्यातून एकदा स्वच्छ केल्या जातात, असं याचं सेंटेन्स आहे. ओके, मुद्दाम ट्रान्सलेशन सांगते. आता विंडोज प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर येणारच नाही, वॉज क्लीन्ड, राईट? सेकंड आहे बघा, अवर विंडोज आर क्लीन्ड. थर्ड वाचूया, अवर विंडोज आर क्लिनिंग. आता हे प्रोग्रेसिव्ह आहे, त्यामुळे हे येणार नाही. वन्स अ मंथ आपल्याला सांगायचंय. प्रोग्रेसिव्ह आपल्याला माहिती आहे, आता ऍक्शन चालू असेल ऍक्शन तर आपण वापरतो, म्हणजे तोही येणार नाही. वर क्लिनिंग पण येणार नाही, बिकॉज इट इज पास्ट टेन्स. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एम, इज, आर आणि पीपी वापरतो ना, पास्ट पार्टिसिपल. मग आता इथे आर आहे कारण प्लुरल आहे म्हणून आर, आणि क्लीनचा पास्ट पार्टिसिपल क्लीन्ड. सो द करेक्ट आन्सर इज अवर विंडोज आर क्लीन्ड वन्स अ मंथ. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. An oyster dash by a shell made up of 2 parts held together. बघूया ऑप्शन्स काय आहेत. नंबर 1 are protected, number 2 is protected, number 3 are being protected, and 4 is protecting. What will be the correct answer? आता एवढ्या वेळा आपण रूल्स रिवाइज केलेले आहेत, त्या फॉर्म्युला मध्ये बसवा सेंटेन्स आणि बघा कोणतं करेक्ट वाटतं. एन ऑयस्टर आर प्रोटेक्टेड? नो, एन ऑयस्टर म्हणजे सिंगल आहे, सिंग्युलर आहे. आर प्रोटेक्टेड तर येणारच नाही. इज प्रोटेक्टेड, एन ऑयस्टर इज प्रोटेक्टेड बाय अ शेल मेड अप ऑफ 2 parts held together. थर्ड ऑप्शन, एन ऑयस्टर आर बिंग प्रोटेक्टेड. आर बिंग प्रोटेक्टेड तर येणारच नाही, कारण अगेन देयर इज अ सिंग्युलर प्लुरल. आर इज फ्रॉम प्लुरल फॉर्म. आणि फोर्थ इज प्रोटेक्टिंग. कोणतं करेक्ट वाटतं? आत्ताच आपण वरच्या प्रश्नामध्ये फॉर्म्युला बघितलेला. प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर प्लस V3 हा फॉर्म्युला जर आपण यूज केला, सो आन्सर इज ऑप्शन नंबर 2. M is R plus PP, past participle. An oyster by a shell made up of 2 parts held together. Right?
An oyster is protected. Am is are मधला is आणि past participle protected. ओके. आता इथे इज वाले आपल्याला दोन ऑप्शन्स दिसतात, सेकंड अँड फोर्थ. पण फोर्थ मध्ये इज प्रोटेक्टिंग आहे, आपल्याला प्रोटेक्टिंग नको आहे, पास्ट पार्टिसिपल पाहिजे वर्बचं. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. Now next question, number 7. Fill in the blanks with appropriate form of passive voice. Let's read the sentence. A cave dash by a village in North America. What are the options? Number 1, were discovered. Number 2, was discovered. 3, had discovered. 4th, will discovered. आता आपल्याला जेव्हा ना ऑप्शन्स आपण विचार करतो ना, त्यावेळेला सेंटेन्स पुन्हा एकदा वाचा आणि मग ते ऑप्शन्स लक्षात घ्या. अ केव डॅश बाय अ विलेज इन नॉर्थ अमेरिका. आता अ केव आहे म्हणजे आपल्याला इथे कळलंय सिंग्युलर आहे, म्हणजे फर्स्ट आपण तर नाहीच घेणार. वर डिस्कवर्ड, वेअर इज फॉर प्लुरल ना, पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर आपण वापरतो. सो वेअर इज अ प्लुरल फॉर्म. सेकंड आहे वॉज डिस्कवर्ड. A cave was discovered by a village in North America. की third, a cave had discovered by a village in North America. A cave will discovered by a village in North America. आता ह्या जे ती उरलेले सेकंड, थर्ड अँड फोर्थ आहेत त्याच्यातलं आपल्याला कोणतं करेक्ट फॉर्म आहे हे बघण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सिंपल पास्ट आहे, राईट. डिस्कवर्ड. आता डिस्कवर्ड सिंपल पास्ट असेल तर आपण वॉज वापरतो. अ केव वॉज डिस्कवर्ड बाय अ विलेज इन नॉर्थ अमेरिका. ओके, सिंपल पास्ट. म्हणून इथे आपल्याला वॉज डिस्कवर्ड हे आन्सर मिळालेलं आहे, कारण आपण बघितलं सिंपल पास्ट मध्ये वॉज आणि वर. आता वर तर येणार नाही कारण प्लुरल आहे. अ केव आहे, सिंग्युलर आहे, म्हणजे वॉज डिस्कवर्ड. डिस्कवर्ड दॅट इज अ पीपी. डिस्कवर, डिस्कवर्ड, डिस्कवर्ड. म्हणून करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. आपल्याला जर एकदा फॉर्म्युला पक्का माहिती झाला ना की आपल्याला आन्सर्स किती पटापट शोधता येतात बघा, विथ रिझनिंग. Next, question number 8. Find out wrong pair. Okay. Here we have to find out wrong pair. अच्छा, आपल्याला सेंटेन्स दिलाय आणि ते कोणत्या व्हॉइस मध्ये आहे ते समोर दिलंय. आपण दोन्ही वाचूया आणि फाइंड आउट करूया. The king was deeply touched. Passive voice. Second, they made potato chips, potato salad and several other things. Active voice. Third, Sane madam was sent for the first period. Active voice. And fourth, a cheat can copy your handwriting. Active voice. So which is the correct answer? The king was deeply touched. Passive voice. They made potato chips, potato salad and several other things. Active voice. Sane madam was sent for the first period. Active voice. A cheat can copy your handwriting. Active voice. आता आपल्याला इथे काय करायचंय, त्याच्या समोर लिहिलेलं सेंटेन्स त्या व्हॉइस मधला आहे का हे बघायचंय. ओके, बघा पहिलं सेंटेन्स, द किंग वॉज डीपली टच्ड. Is it in passive voice? The king was deeply touched. Second, they made potato chips, potato salad and several other things. Active voice. Is it in active voice? They made potato chips. They, subject, then verb made and rest of the things. So this is an active voice. Third, Sane madam was sent for the first period. Active voice. हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं आहे का सेंटेन्स बघा. साने मॅडम वॉज सेंट फॉर द फर्स्ट पिरियड. फोर्थ, अ चीट कॅन कॉपी अ हँडरायटिंग. चीट, अ चीट, चीट मीन्स चीटर. ओके, सो दॅट इज अ सब्जेक्ट and can copy, can is auxiliary, copy is verb,
your handwriting is object. So that is also active voice. Then which do you think is the correct answer? Which sentence is not in that particular voice? So our correct answer is option number 3. Okay. Sane madam was sent for the first period. So here Sane madam is object. Then B, form of B is was. Then sent is the verb 3. Sent. And first period is the object. म्हणजे हे जे थर्ड सेंटेन्स आहे हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे. तिथे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस दिलंय, त्यामुळे ही रॉंग पेअर आहे. पुन्हा एकदा फॉर्म्युला आपण वापरून हे फाइंड आउट केलंय. Question number 9. Study the following sentence and check out for the correct alternative. Okay, let's read the sentence. Mansukh and Himmat shared their problems. Okay, what are the alternatives? First, their problems are shared. Second option, their problems were shared. Third option, their problems are being shared. And fourth option, their problems were being shared. आता Mansukh and Himmat shared their problems. कोणत्या टेन्स मधलं सेंटेन्स आहे बघा, आणि ते पॅसिव्ह मध्ये करताना कोणता करेक्ट ऑप्शन आहे? Their problems are shared. Their problems were shared. आर शेअर्ड तर येणारच नाही, कारण आपल्याला इथे पास्ट टेन्स घ्यायचा आहे. प्रॉब्लेम्स वेअर शेअर्ड. देअर प्रॉब्लेम्स आर बीइंग शेअर्ड हे पण येणार नाही. देअर प्रॉब्लेम्स वेअर बीइंग शेअर्ड. सेकंड आणि फोर्थ या दोन मधला तुम्हाला करेक्ट ऑप्शन कोणता वाटतो? गेस अँड चेक युअर आन्सर. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. कारण बघा सिंपल पास्ट आहे ना. Mansukh and Himmat shared their problem. सिंपल पास्ट आहे आणि सिंपल पास्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वॉज किंवा वेअर आणि V3. मग आता इथे देअर प्रॉब्लेम्स वेअर, प्रॉब्लेम्स आहेत ना, प्लुरल आहे म्हणून वेअर आहे आणि शेअर्ड दॅट इज V3. ओके, सिंपल पास्ट आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वॉज किंवा वेअर आणि पुढे आपण त्याचा V3 घेतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. And now here comes the last question of our this session. Question number 10. Which of the following alternative is incorrect one? Incorrect शोधायचं आहे आपल्याला. Gopal was beaten soundly. A surprise was given by the teacher. Female scientists are given scope in the institution and the answer were provided. Which will be the correct answer? Incorrect one शोधायचं आहे आपल्याला, करेक्ट वन नाही शोधायचं. करेक्ट आन्सर मी म्हटलं, पण ह्या सेंटेन्स मधला इनकरेक्ट फॉर्म किंवा इनकरेक्ट स्ट्रक्चर किंवा इनकरेक्ट फ्रेमिंग आपल्याला शोधायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मधलं. गोपाल वॉज बीटन साऊंडली. A surprise was given by the teacher. Female scientists are given scope in the institution. The answer were provided. And the correct answer is option number 4. एकदम ऑब्वियस आहे बघा. The answer was provided पाहिजे ना. इथे सिंग्युलर प्लुरलचा पण आपण विचार करतो, नाउनचा. आणि बाकीचे जे 3 सेंटेन्सेस आहेत दे आर करेक्ट, दे आर इन पॅसिव्ह फॉर्म. त्या टेन्स मधलं फॉर्म ऑफ बी वापरलंय, V3 वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, इन दिस वे इन टुडेज सेशन we have solved some of the questions based on our topic active voice and passive voice. As usual, I have given you some more questions in our
description box. After watching this video, you solve those questions and solve the questions from your book too. So see you in new video with new topic. Till then, work hard. Bye bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.